नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रुपेश मनीषा पानवदुमा. आजही तुम्हाला जे महत्त्वाचे मुद्दे घेऊन आलोय ते तुम्हाला अनेक बुक्समध्ये सापडतात, पण काही काही असे मुद्दे आहेत की ते आपल्याला शोधावे लागतात. तर ते काही महत्त्वाचे मुद्दे जे आपल्याला शोधावे लागतात ते तुमच्यासमोर आलेले आहेत. तर त्याचा नक्कीच पॉईंट हा तुम्ही नोट डाऊन करून ठेवाल हीच अपेक्षा करतो. आजचे महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत ते जरा बघूया आपण. यांचा जन्म दिन आता शाश्वत शेती दिन म्हणून ओळखला जातो, प्रामुख्याने म्हणजे जाणार आहे तर MS स्वामीनाथन यांचा. तर तो दिन कोणता आहे तर ऑगस्ट मधलाच आहे, 7 ऑगस्ट. नागपूरची दिव्या देशमुख ही भारताची कितवी ग्रँडमास्टर बनली तर 88वी, 88. महाराष्ट्रातील पहिला काचेचा पूल कोणत्या धबधब्याजवळ बांधण्यात आला? नापणे, जो की सिंधुदुर्गमध्ये आहे. स्वतःची इंटरनेट सेवा असणारे भारतातील पहिले आणि एकमेव राज्य कोणते तर केरळ आहे, केरळ. महाराष्ट्र सरकारने नेट झिरो उत्सर्जनाचे ध्येय कोणत्या वर्षापर्यंत गाठायचे ठरवले? हे महत्वाचा पॉईंट आहे, 2050 पर्यंत. हा बघा, हा आपल्याला प्रश्न सापडत नाही लवकर. एक राष्ट्र एक रेशन कार्ड ही योजना कधी घोषित करण्यात आली? 2019 साली. अमेरिकेच्या नासा आणि भारताच्या इस्रो यांचा पहिला संयुक्त उपग्रह कोणता? हा एक महत्वाचा अत्यंत प्रश्न पडेल तो असा, निसार. कृषी समृद्धी योजना राज्य कोणतं आहे, म्हणजे ही घोषणा कोणी केली आहे योजनेची तर महाराष्ट्र. हा एक बघा, एक जनरली आपल्याला असं एखादा प्रश्न अचानक भयानक येतो तो, व्याघ्र जनगणना दर किती वर्षांनी होते तर दर 4 वर्षांनी होते. बघा, हे व्हिडिओज मी अपलोड करतोय, तुम्हाला फक्त नीट ऐकायचे. काही दिवसात मी अजूनही त्यात अपग्रेड करेन, हळूहळू थोडंसं मी अपडेट करतो स्वतःला. तर तुम्हाला नक्कीच तो व्हिडिओ आवडत असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना पाठवा जे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहेत त्यांच्यासाठी, आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.